फंदे को बदलावे आला कौन, जनता की तकलीफ को जड़ से मिटाया कौन, मुश्किल के वक्त अपना साथ निभाया कौन, राहुल शेवाले इनके जैसा है कौन, आया फंदे को बदलावे आला कौन, जनता की तकलीफ को जड़ से मिटाया कौन, मुश्किल के वक्त अपना साथ निभाया कौन, राहुल शेवाले इनके जैसा है कौन, अभिमान माझा धनुष्यबाण बाळासाहेबांचा करतो मी मान सन्मान, माझा प्राण आणि जीव हा लोकांसाठी, शिवरायांचा पुत्र मी नाही होणार पाठी, हाय मी मराठी पण भेदभाव करत नाही, भाऊ बंधू सर्व इकडे हिंदू मुस्लिम सगळे साय, 10 वर्ष गेलं पण अजूनही टॉप 10 करतो लोकांना। आपण आहोत आता धारावीमध्ये आणि या धारावीची ओळख स्लमडॉग मिलियनेअर असेल किंवा गली बॉयने या दोन सिनेमाने जगाला ओळख करून दिलेली आहे। आणि या धारावीमध्ये असं उद्योगशील आपण कर्मचारी बघतो, कष्टकरी बघतो, तसेच काही कलाकार देखील या धारावीमध्ये दडलेले आहेत आणि तेच कलाकार आता रॅप सिंगिंगच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा प्रचार देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत हे सर्व कलाकार मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जे रॅप सिंगर आहेत, प्रोफेशनल रॅप सिंगर आहेत, जे आता प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। तुम्ही सांगा कशा प्रकारे प्रचार करताय आणि रॅप सॉन्ग म्हणजे रॅप सॉन्ग गाणं जे आहे ते कसं तुम्ही रचलं? हे माझा आयडिया होतं की लोकांना असं वाटतं की रॅप हे गव्हर्नमेंटचा खिलाफ असतात, पॉलिटिशियनचा खिलाफ असतात। मग आम्ही काय मला काय असं वाटतंय की आम्हाला काय चेंज पाहिजे असेल ते आम्ही आमच्या गाण्यामध्ये बोलतोय, ते मेसेज जाते लोकांच्या कानात आणि ते आपल्या लाईफमध्ये काय चेंज आणतात ते आमचे गाणे ऐकून। असंच चेंज आम्हाला धारावीमध्ये पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करूया, आपण कोणाचा खिलाफ जाऊन आपल्याला काय होणार नाही। मग आम्ही असं वाटले की आम्ही आता गव्हर्नमेंटचा बरोबर पॉलिटिशियनचा बरोबर बोलून त्यांचा पण आयडियाज आहे, आमचा पण तकलीफ आहे, ते जे काही आहे ते गाण्यामध्ये घेऊन येऊन लोकांसाठी अवेअरनेस क्रिएट करून धारावीमध्ये डेव्हलपमेंट आणायचे। मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचताय तर मतदारांचा कसा प्रतिसाद भेटतो जेव्हा तुम्ही रॅप सॉन्ग गाता? तर लोक अप्रिशिएट करतात कारण या धारावीकरांनी गली बॉय देखील बघितलेला आहे जो रॅप सॉन्ग वरती आधारित सिनेमा आहे। मग आता तुम्ही रॅप सॉन्ग गाता तर मतदारांचा कसा प्रतिसाद भेटतो? कारण पारंपरिक प्रचार मतदारांनी बघितलेला पण तुमचा रॅप सॉन्ग ही खूप वेगळी अशी अभिनव कल्पना आहे, काय सांगाल त्याबद्दल? बघा, आपला डिजिटल मीडिया पण डेव्हलप होतोय, आपला मुंबई पण डेव्हलप होतोय, पण काय नवीन पाहिजे लोकांना, पण नवीन पाहिजे मतलब हे डेव्हलपमेंट पण आहे, पण रॅप हा सुद्धा एंटरटेनमेंट नाही, हे व्हॉइस ऑफ द पीपल आहे। काय लोकांना काय करायचे ते काय जे काही आपल्या लाईफमध्ये जे काही डिफिकल्टी आहे, प्रॉब्लेम आहे, हे आम्ही आमच्या गाण्यामधून लोकांसमोर आणतोय। हा तकलीफ धारावीमध्ये नाही, धारावीसारखं जे काही स्लम आहे मुंबईमध्ये, हा सर्व स्लममध्ये आहे हा तकलीफ। जे काही आम्ही आमच्या गाण्यामधून ते जे काही पॉईंट्स आहे जे आम्ही फ्रंटमध्ये घेऊन येतात की याचा सोल्युशन आम्हाला भेटावे, पण एक मतदारांचा देखील तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर हे रॅप सिंगर आहेत, ते धारावीच्या प्रत्येक गलीबोळामध्ये जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करतायत, उमेदवारांचा प्रचार करतायत, त्यांना मतदारांचा देखील प्रतिसाद भेटतोय असं सांगितलं जात आहे। आणि एकूणच या सगळ्या रॅप सिंगरची अभिनव कल्पना जी आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोयंकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।